संघाचे कर्णधार जया 11 जय भवानी या तिन्ही संघाचे कर्णधार स्टेजवर यायचे. 34 धावांचा पाठलाग. पहिलं षटक मोनिश पाटील गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू पंचांचा इशारा वाईट बॉल. या षटकाची सुरुवात अतिरिक्त धावेने झाली आहे आणि नक्कीच मित्रांनो सलामीची जोडी जी आतापर्यंत सफल राहिली आहे या संघासाठी विठ्ठल रखुमाई संघासाठी ती म्हणजे महेश आणि जितेश. मागच्या सामन्यामध्ये जितेश गोल्डन डकचा शिकार झाला होता. स्ट्राईक आता मात्र महेश यांच्याकडे आहे. नक्कीच उद्या होणाऱ्या एक्झिबिशन मॅचच्या 4 संघ जे आहेत त्या संघांमध्ये चिठ्ठ्या उडवल्या जातील. संघाचे कर्णधार चारही संघाचा किंवा प्रतिनिधी संघाचे कृपया कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे. क्या बात आहे. चांगल्या पद्धतीचा पूल पाहायला मिळाला महेश कडून. धावसंख्या झाली आहे 1 चेंडू आणि धावा झाल्या 3. धावसंख्या झाली आहे 3. पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र रणनीतीमध्ये फेरबदल होतोय. स्ट्राईक राईट आर्म ओव्हर द विकेट होतोय मोनिश. हा चांगला फटका आहे. या सुद्धा 2 धावा मिळतील ऑन साइड रिजन मध्ये. क्या बात आहे. पहिल्या सामन्यामध्ये जिथे शेवट केलेला तिथूनच सुरुवात केली आहे फलंदाज महेश यांनी. चांगला रीड करतोय फलंदाजांना. जवळजवळ चेंडू त्यांना फुटबॉल दिसतोय आणि नक्की गेल्या वर्षापासून या वर्षी सुद्धा विठ्ठल रखुमाई संघ लकी स्टार संघासाठी कुठेतरी अडथळा ठरलाय. मागची स्पर्धा सुद्धा या संघाने पराभूत केलं होतं लकी स्टार सारख्या संघाला. तो कुठेतरी अडथळा निर्माण झालाय आणि त्या अडथळ्याला दूर करण्याचा प्रयत्न लकी स्टार संघ करतोय. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावर धावा लागल्या 2 चेंडू 5 धावा. आव्हान आहे 34 धावांचं म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे येणाऱ्या 22 चेंडूवर. 22 चेंडू 29 धावा. 7 धावांचा डिफरन्स बॉल आणि रन्स मध्ये. कसोटी आहे परीक्षा आहे गोलंदाजांची कारण की फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही. फलंदाजांनी पाहिजे तेवढ्या धावा बनवला नाही आपल्या संघासाठी तर नक्कीच कसोटी आहे. 2 चेंडू धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 5 धावा. महेश ऑन स्ट्राइक. पुढे चेंडू इथे मात्र बराच बाहेर टाकलेला चेंडू होता. खराब गोलंदाजी मोनिश यांच्या माध्यमातून लेग स्टंपच्या बराच बाहेर टाकलेला हा चेंडू वाईट सोडत जातोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या झाली आहे 2 चेंडू 6 धावा. धावफलकावर धावा लागल्या आहेत 6. जिंकण्यासाठी समीकरण जर पाहिलं 22 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. 22 चेंडू 28 धावा. उलटा चेंडू होता. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये विशाल कोळी चेंडू अडवतोय. 1 धाव पूर्ण होते. एका धावेने धावसंख्या झाली आहे 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू धावफलकावर धावा 7. शॉर्ट पिच साकडा चेंडू होता. जिथे स्ट्राईक एंडवर आहे. चांगल्या पद्धतीने पूल केलाय. सक्सेसफुल पूल होता हा. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या दुहेरी धावेने वाढते. धावसंख्या झाली आहे 9 धावा. धावसंख्या झाली आहे 4 चेंडू 9 धावा धावफलकावर.
नक्कीच कुठेतरी विचार करावा लागेल आता कर्णधाराला, लकी स्टार संघाच्या कर्णधारांना कुठेतरी विचार करावा लागेल कशा पद्धतीने या धावा रोखायच्या हा विचार करावा लागेल. 9 धावा धावफलकावर लागल्यात. 26 धावांची अजूनही गरज आहे. इथे मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. नैसर्गिकरित्या हा चेंडू अडवला जातोय, अडला जातोय. एक धाव नक्कीच मिळते डिक्लेअरच्या स्वरूपात. डिक्लेअरची धाव असेल, एक धाव नक्कीच मिळेल. एकेरी धावेने धावा झाल्या 10. जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही 19 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे. 19 चेंडू 24 धावा. फुलटॉस बॉल, क्या बात आहे. चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. षटक संपतंय या दुहेरी धावेने. पहिल्या षटकाच्या अखेरीस विठ्ठल रखुमाई संघाची धावसंख्या झाली आहे बिनगडी बाद 12 धावा. समीकरण आहे 18 चेंडू आणि 22 धावा. डीजे अठरा चेंडू 22 धावांची गरज. गोलंदाज गोलंदाजीसाठी राईट आर्म राऊंड द विकेट. करम मडवी वाईटने सुरुवात या षटकाची. धावसंख्येत भर होईल आणि समीकरण एका धावेने कमी होईल. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 21 धावांची गरज. इथून जर सामना बनवायचा असेल तर ही जोडी फोडावी लागेल, ब्रेक थ्रू मिळवावा लागेल. पाहूया कोणता गोलंदाज ब्रेक थ्रू मिळवून देतो हे पाहूया. 18 चेंडू 21 धावा असं समीकरण. क्या बात आहे. बॉर्डर शॉट, कडक शॉट आहे. या 2 धावा कडक मिळत आहेत महेशला आणि विठ्ठल रखुमाई संघाला. जिंकण्यासाठी आता 17 चेंडू मध्ये 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. 17 चेंडू 19 धावा. क्या बात आहे. काय सामना रंगतोय मित्रांनो. सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. महेश फलंदाज आक्रमक फलंदाजी करतोय. क्या बात आहे. मागच्या सामन्यामध्ये एकाएकी खिंड लढवली या फलंदाजाने. आता सुद्धा हे दोघं फलंदाज मिळून फलंदाज महेश चांगली फलंदाजी करतोय पण जिथे सुद्धा त्याला चांगली साथ देतोय. जिंकण्यासाठी 17 चेंडू 19 धावा. प्रेशर असेल लकी स्टार संघावर, प्रेशर आहे गोलंदाजांवर. फुलटॉस बॉल. इथे मात्र फटका फसतोय. एलिव्हेशन मिळालं नाही या शॉट मध्ये. एकच धाव नक्कीच मिळते.
एकेरी धावेने समीकरण आता 16 चेंडू मध्ये 18 धावा असं समीकरण येत आहे. 16 चेंडू 18 धावा. स्ट्राइक एंडवर आहे फलंदाज जितेश. इथे मात्र पाहूया पंच वळतायत, पंच घोषित करतायत वाईट बॉल. 16 चेंडू मध्ये 17 धावा बनवायच्या. 16 चेंडू 17 धावा. कुठेतरी दडपण आहे, प्रेशर आहे गोलंदाजांवर. एक एक चेंडू कसा डॉट काढायचा याची तयारी चालू आहे, याचा विचार चालू आहे, याचा प्रयत्न सुरू आहे. त्या प्रयत्नामध्ये कुठेतरी चुकतोय गोलंदाज. 16 चेंडू 17 धावा. इथे मात्र बॅटची कडा लागली, विकेट किपर कडून थोडीशी मिसफील्ड झाली, चेंडू कलेक्ट झाला नाही आणि ही एक धाव मिळते. एकेरी धावेने समीकरण जर पाहिलं तर 15 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 16 धावेंची गरज आहे. 15 चेंडू 16 धावा. विठ्ठल रखुमाई, आपण वारंवार बोलतोय, कुठेतरी विठ्ठल रखुमाई अडथळा ठरते लकी स्टार संघासाठी. गेला 1 वर्ष हे संघ बऱ्याच वेळा एकमेकांसमोर आलेत. पुढे चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र विशाल चेंडू अडवतील तोपर्यंत एक धाव पूर्ण करते. थोडीशी मिसफील्ड झाली, कुठेतरी शोल्डर डाऊन दिसतात लकी स्टार संघाच्या खेळाडूंचे. एक धाव मिळते. 14 मध्ये आता 15 असं समीकरण. 14 चेंडू 15 धावा. 2 चेंडूंचा खेळ बाकी. पुढील येणारे 2 गोलंदाज असतील अनिरुद्ध, त्यानंतर ऋषिकेश की वैभव. कोणाला गोलंदाजीसाठी बोलवतील की स्वतः किरण भोईर गोलंदाजीसाठी येतील. 14 चेंडू 15 धावा समीकरण. इथे मात्र लोअर फुलटा चेंडू होता, बॅटच्या मिडलला लागला नाही, कनेक्ट झाला नाही. हा डॉट बॉल येतोय. 13 चेंडू आणि 15 धावा. 13 चेंडू 15 धावा. जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढं सामन्यामध्ये पकड मजबूत करतील ते म्हणजे लकी स्टार संघ. गोलंदाजांना धावा खर्च करण्यासाठी धावा पाहिजेत स्कोर बोर्डवर. 13 चेंडू 15 धावा. इथे मात्र क्या बात आहे, अशाच पद्धतीचं क्षेत्ररक्षण अपेक्षित होतं. फलंदाज होतोय बाद. पहिला झटका विठ्ठल रखुमाई संघाला लागतोय जितेशच्या रूपात.
चालू लकी स्टार संघ या सामन्यामध्ये कमबॅक करेल. हा संघ कमबॅक करणं जाणतो. मागच्या चेंडूवर जे झालं, महेश खारकर यांनी सुरेख झेल पकडला. त्या झेलच्या जोरावर हा संघ पुन्हा एकदा कमबॅक करतोय. 11 चेंडू मध्ये आता 15 धाब्यांची गरज आहे. 11 चेंडू 15 धावा. गोलंदाज ऋषिकेश. शॉर्ट बॉल टाकला होता, पुल केलाय. इथे मात्र जमिनी लगतच राहिलाय. हा चेंडू 1 धाव पूर्ण होते. सचिन सावंत थोडासा अडथळा आला क्षेत्ररक्षण मध्ये, पण ही 1 धाव नक्कीच मिळते. जिंकण्यासाठी 10 चेंडू मध्ये 14 धाव्यांची गरज आहे. 10 चेंडू 14 धावा. दहा चेंडू मध्ये 14 धाब्यांची गरज आहे. फुलटॉस बॉलला प्रहार करण्याचा प्रयत्न केला. चेंडू येतोय लॉंगर रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण. एका धावेने समाधान मानावं लागेल. इथे एकेरी धावेनेच धावसंख्या आता शांत गतीने सुरू आहे. 1 धाव म्हणजे 13 धावेंची गरज येणाऱ्या 9 चेंडूवर. 9 चेंडू 13 धावा. एका टाइमला असं वाटलं होतं की विठ्ठल रखुमाई संघ चांगल्या पद्धतीने विजय मिळवेल, पण इथे मात्र आता लकी स्टार संघाचा कमबॅक झालाय. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. हाही निर्धाव चेंडू येतोय. मिडल ऑफ द बॅट झाला नाही. फटका फसतोय. डॉट बॉल. 8 चेंडू मध्ये 13 धावेंची गरज आहे. 8 बॉल 13. दोन चेंडू शिल्लक आहे. 8 चेंडू मध्ये 13 धावेंची गरज आहे. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. महेश खारकर यांच्याकडून चूक होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. डायरेक्ट हिट नाही झाली. या 2 धावा पूर्ण होत आहेत. महेश खारकर डाईव्ह मारून झेल पकडला, पण हा सोपा झेल पदरात आला होता, त्याला मात्र पकडता आलं नाही. जिंकण्यासाठी 11 धावेंची गरज येणाऱ्या 7 चेंडूवर. 7 चेंडू 11 धावा. 7 चेंडू मध्ये 11 धावेंची गरज आहे. फुलटॉस बॉल आहे. क्या बात आहे. चांगल्या पद्धतीने खेळून काढला ऑनसाइड रिजन मध्ये. येणाऱ्या 6 चेंडूवर 9 धावेंची गरज. 6 चेंडू 9 धावा.
पहिला चेंडू चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, कट केला चेंडूला आणि हा निर्धाव चेंडू येतोय. जॉन्टीला काहीसा समजला नाही. आता समीकरण अवघड होऊन बसलंय. 5 चेंडू 9 धावा, म्हणजे येणारे 5ही चेंडू तुम्हाला ग्राउंडच्या बाहेर करायचे आहेत. 5 मधले 4 केले तरी शेवटच्या चेंडूवर 1 धाव काढायचीच आहे. कंपल्सरी चेसचा सामना आहे. 5 चेंडू 9 धावा जिंकण्यासाठी. पाच चेंडू 9 धावा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. टॉपेज लागला क्षेत्ररक्षक महेश. क्या बात है, व्हाट अ कॅच. इट्स अ ब्रिलियंट. दुसरा झेल, टोर्नामेंटचा बेस्ट कॅच दुसऱ्यांदा पकडलाय. स्वतःचाच रेकॉर्ड स्वतःने ब्रेक केलाय. नाव आहे महेश कारकर. जिंकण्यासाठी 4 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे मित्रांनो. स्ट्राईक एंडवर नवीन फलंदाज मिहिर. तिसरं षटक जे हाताळलं ऋषिकेशने, कुठेतरी ते महाग पडत चाललंय आता विठ्ठल रखुमाई संघाला. पुढील चेंडू इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न केला. बॅटची काढा घेतली, चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन, फलंदाज होतोय बाद. आणखीन एक झटका लागतोय विठ्ठल रखुमाई संघाला.
आणि विकेटचा पदार राजा कारकर पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड फलंदाज बाद. पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. ही एक धाव पूर्ण होते. एक चेंडू 8 धावा. हा सामना जवळजवळ लकी स्टार संघाने विठ्ठल रखुमाई संघाकडून खेचून घेतलाय आपल्या पक्षात. एक चेंडू 8 धावा. तारीफ करावी लागेल अनिरुद्ध. 9 धावा डिफेंड करत असताना काय सुरेख गोलंदाजी केली. हॅट्रिक पटकावली आणि हा सामना संपतोय. क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश होत